नागपूरच्या यशोधरानगर परिसरात नोकरीच्या नावावर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तक्रारदार तपेश कृष्णकुमार बोपचे वय 26 वर्ष, राहणार गोंदिया यांच्याकडनं 75,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपी आशिष कुंदन सिरसाट याने स्वतःला नागपूर महानगरपालिकेच्या हिंदुजा कंपनीत डेटा एंट्रीचा ठेका मिळाल्याचे सांगितलेत। कंपनीमध्ये भरती सुरू आहे, इंटरव्ह्यू नंतर लगेचच नोकरी, असं सांगत त्यांनी विश्वास संपादन केला। तक्रारदाराने आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत इंटरव्ह्यूही दिलाय। यानंतर आरोपींनी नोकरी लावण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली। तक्रारदाराने 19,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि एकूण 75,000 रुपये आरोपीला दिले। यानंतर काही दिवस बनावट ट्रेनिंगचा दिखावा करण्यात आला आणि शेवटी हिंदुजा कंपनीच्या नावाने फेक जॉईनिंग लेटर देण्यात आलं। संशय आल्यावर तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे। पोलिसांची नागरिकांना सूचना, नोकरीच्या नावावर पैसे देण्याआधी पूर्ण खात्री करा। नोकरी मिळवण्याच्या घाईत अनेक जण अशा जाळ्यात अडकतात, परंतु लक्षात ठेवा, खरी कंपनी कधीच पैसे मागत नाही। नागपुरातील हा प्रकार प्रत्येक तरुणाकरिता एक मोठा इशारा आहे। आरोपीने फिर्यादींना अपॉइंटमेंट लेटर देऊन 2 महिने त्यांच्याकडून काम करून घेतले व त्यांना पगार दिलेला नाहीये। तसेच त्यांनी पगाराची रक्कम व न दिल्यामुळे त्यांना संशय आल्यामुळे आरोपीकडे तगादा लावला असता त्यांची रक्कम परत देतो किंवा मनपा नागपूरमध्ये क्लर्क या पदावर नोकरी लावतो असे आमिष दिले व त्यांची फसवणूक केली म्हणून आरोपींविरुद्ध फिर्यादी तपेश बोपचे यांनी जो तक्रारी अर्ज दिला होता, सदर अर्जाच्या चौकशीवरून नमूदचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे।